सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वनक्षेत्रात सायगाव, काकगडणे व तळोदा शिवारात वन्य प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांवर वन विभागाने कारवाई केली आहे। वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत संशयितांकडून शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। वन विभागाच्या माहितीनुसार चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव परिसरात काही व्यक्ती वनक्षेत्रात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार वन विभागाच्या पथकाने परिसरात पाहणी करून संशयितांचा शोध घेतलाय। या कारवाई दरम्यान शिकार करण्याच्या उद्देशाने वापरले जाणारे साहित्य तसेच वाहन ताब्यात घेण्यात आल्याचं वन विभागाने सांगितलंय। या प्रकरणात वन विभागाने संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पुढील तपास वन अधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय। वन प्राण्यांची शिकार, तस्करी किंवा वन क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर करण्यात येईल असा इशारा वन विभागाने दिलाय। वन विभागाच्या पथकाची या कारवाईत चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील अधिकारी कोमल पिंडक पुरवार, वनपाल घोडेगाव, सागर पाटील, वनपाल अजय महिरे, रवींद्र पवार, उन्मेष सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। वन विभागाच्या नोंदीनुसार शिकार प्रकरणातील साहित्य व वाहन तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले। त्यांना 2 दिवसाची वनकोठडी देण्यात आली आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शिकार नेमकी कोणत्या वन्य प्राण्यांची करण्याचा प्रयत्न होता याबाबतही तपास केला जातोय। वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाने केले। जागर जनस्थानसाठी सुजलाल हाडपे, चाळीसगाव।